नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट टू मॅरेज अभय दीक्षा भाग 8. अभय सकाळी उठल्यावर दीक्षाला म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. दीक्षा म्हणते, सांग ना काय. पण अभय म्हणतो, पण मला काय देशील. अभय चेहऱ्यावरच्या वेदना लपवून बोलत असतो. तू मागशील ते देईन, ती म्हणते. आणि अभय मनात म्हणाला, नको ना जाऊ, हेच हवंय मला तुझ्याकडून. आणि ती म्हणाली, तू काही म्हणालास का अभय. नाही, काही नाही, असं म्हणून अभयनं तिला मीतची खोली दाखवली. आता पुढे. दीक्षा हळूच मीतच्या रूमचा दरवाजा उघडून आत येते. तिच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. ती विचार करत असते की किती खुश होईल मीत मला पाहून. मी इतक्या लांब त्याच्यासाठी आले, हे पाहून त्याला काय वाटेल माझ्याबद्दल. तो तर वेडाच होईल. ती आत येते आणि मीतला पाहून खूप खुश होते. तो तिच्याकडे पाठ करून उभा असतो. तिला तर काय बोलावं आणि काय नाही हे सुचेना. ती आनंदाने थरथर कापत होती, हाताची चुळबुळ करत होती. पण का कुणास ठाऊक आनंद झाल्यावर अभयला जशी ती मिठी मारायची तशी आता मीतला मिठी मारू वाटत नव्हती. खरं तर तिने ठरवलेलं असतं, मीत भेटला की पहिली त्याला कडकडून मिठी मारायची. पण ती त्याच्याजवळ गेली आणि थोडं अंतर ठेवून उभा राहिली. अभय मात्र तिथून बाहेर गेला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन त्यानं डोळ्यांच्या कडा पुसल्या. त्याला वाटलं, दीक्षा इतकी तरसत होती मीतला भेटण्यासाठी. इतक्या दिवसांचा दुरावा, विरह. आता ते दोघे भेटतील, बोलतील, मिठी मारतील, किस करतील. म्हणून त्यांना एकांत मिळू द्यायचा. पण इकडे मीत तिला कोरड्या आवाजात म्हणतो, तू खरंच आलीस, यावर माझा विश्वास बसत नाही. ती म्हणते, अरे मी येऊन 3 महिने होऊन गेले, पण तुझा फोनच लागत नाही. किती काळजी वाटत होती. मीत, तुला काही झालं तर नाही ना, या विचाराने माझा अर्धा जीव निघून गेला होता. तुला माहीत आहे, मी एअरपोर्टवरती सुद्धा किती वाट बघत होते, पण तुझा फोनच बंद आहे अजूनही. आणि मीत मनात म्हणाला, फुलिश गर्ल, तू जेव्हा मला सांगितलं की तू येतेस लंडनला, तेव्हाच मी ते कार्ड काढून फेकून दिलं होतं. 4 दिवसांची ओळख काय झाली आणि लगेच गळ्यात पडतात. या दीक्षासारख्या बावळट मुली प्रेम काय करतात, वचन काय देतात आणि लग्नाचा हट्ट करतात. मी इकडे ये काय म्हणालो तर लगेचच आली सुद्धा. म्हटलं फोन नाही घेत म्हटल्यावर शोधायची नाही, पण नाही, आली एका हिरोसोबत, तेही कॉन्ट्रॅक्ट लग्न करून. आणि शेवटी कितीही लपून बसलो तरी सापडलोच. आता हिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी काहीतरी डोकं वापरावं लागेल. पण हिच्यासोबत तो अभय आहे ना, तिचा कॉन्ट्रॅक्ट नवरा. आता हिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी काहीतरी शक्कलच लढवावी लागेल. पण घाई करून चालणार नाही मीत, थोडं पेशंटली घ्यावं लागेल. विचार करून केलं पाहिजे. दीक्षा मात्र भरभरून बोलत असते, मी किती तुला मिस केलं मीत. घरचे कसे अडवत होते, मग इथंपर्यंत कशी आले, सगळं सांगत होती. पण मीतला तिच्यासोबत दम घुटत होता. तिची निरर्थक फालतू बडबड केव्हा बंद होते याची तो वाट बघत असतो आणि सारखा कानात बोटं घालून हलवत असतो. जणू काही त्याच्या कानाला ते नको होतं, पण तरी तो तिचं ऐकून घेत असतो. आणि दीक्षा त्याचा हात हातात घेऊन म्हणते, मीत, आता मी तुझ्यासोबत राहणार आहे, प्लीज मला घेऊन चल, आपण लगेच लग्न करूया. आणि मीत तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे बघतो आणि विचारतो, हे काय आहे. ती म्हणते, अरे ते फक्त मी इथे येण्यासाठी लग्न केलं होतं. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ते, आणि आम्ही डिवोर्स पण घेतला आहे. आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. मी तर फक्त तू भेटण्याचीच वाट पाहत होते आणि तू भेटलास. आता त्याचा आणि माझा काहीच संबंध नाही मीत. ती त्याला पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. आणि मीत म्हणाला, मग ते मंगळसूत्र अजून का घातलं आहेस. तुला नक्की त्याच्याविषयी काही वाटत नाही ना. आणि हा प्रश्न ऐकून दीक्षाला धक्का बसला. पण साहजिक आहे, गळ्यात मंगळसूत्र पाहून आणि एका पुरुषाबरोबर इतके दिवस मी राहते हे ऐकून मीतला असा प्रश्न पडणं साहजिक होतं. आणि ती म्हणते, नाही, माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस मीत. मी फक्त तुझी अमानत आहे. माझं जे काही आहे, तन मन धन सगळं तुझंच आहे. असं म्हणून ती तिच्या गळ्यातून पटकन मंगळसूत्र काढते. आणि मग तो तिला म्हणतो, सध्या तरी तू अभयकडे जा, 4 दिवसांनी ये तुझं सगळं साहित्य घेऊन, मी तुला पत्ता देतो. दीक्षा खूप खुश होते. मग आपण लग्न करायचं ना मीत, असं त्याच्या हाताला पकडून म्हणते. मीत तिच्या हातातून हात सोडवत घेऊन तशाच कोरड्या आवाजात म्हणतो, ते आपण बघू, काय घाई आहे, आत्ताच तर भेटलोय. दीक्षा तर फार खुश होते. ज्यासाठी तिने एवढा अट्टहास केला तो वाया नाही गेला असं तिला वाटतं. पण त्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी होतं. आणि दीक्षा अभयकडे जाते तर तो दोन्ही हातात चेहरा लपवून रडत असतो. ती दार वाजवते. तो स्वतःला सावरतो, डोळे पुसतो आणि दरवाजा उघडतो. आणि तिच्याकडे न बघताच थोडा वेळ बाहेर निघून जातो. आता दीक्षा इतकी आनंदात असते की त्याच्या मनातलं ओळखणारी, पण आता तिला
त्याचं काहीच वाटत नसतं. ती त्याला फोन करते. अभय, तू असा निघून का गेलास? मला तुझ्याशी किती बोलायचं होतं, मीतबद्दल सांगायचं होतं. अभय हुंदका आवरत म्हणतो, अगं उद्या निघणार ना मी, त्यामुळे थोडं काम होतं ते उरकत होतो. तू तर काय थांबशील ना तुझ्या मीतसोबत? कोणीतरी आता आम्हाला कशाला विचारेल? मी तुझं साहित्य पाठवून देऊ ना? दीक्षा तर फार खुश असते आणि म्हणते, नाही अरे. आणि ती त्याला सांगते की 4 दिवसांनी मी मीतकडे जाणार, आता तुझ्यासोबत येणार साहित्य घ्यायला. आणि एवढं ऐकूनही अभय खुश झाला. आता दोघंही परत येत असतात आणि रस्त्यात खूप बर्फवृष्टी चालू असते आणि अभयची गाडी फसते. आता काय करायचं? रस्ताही सुनसान असतो आणि आधीच ती आजारी होती. आता दीक्षाला थंडी वाजायला सुरुवात होते. थोड्याच वेळात तिची अवस्था फार बिकट झालेली असते. तिला इतक्या थंडीची सवय नसते. अभय तिच्या अंगावर त्याचंही जॅकेट टाकतो. तिचंही जॅकेट असतं तरी तिची थंडी कव्हर होत नाही. मग तो तिला हातावर हात घासायला सांगतो, पण परिणाम शून्य. तो तिला गाडीत ठेवलेली बियर पाजू लागतो. ती नको म्हणते. तिच्यासारख्या मुलीनं बियर पिणे म्हणजे थोडं अवघड वाटत होतं, पण तो जबरदस्ती 4 घोट तिला पाजतो. पण तरी थंडी कमी होत नाही. फारच नाजूक शरीरयष्टीची असते दीक्षा. आता काय करायचं? आता तर अंधारही पडतच असतो. अभयला सुद्धा थंडी वाजत होती. मग तो पण बियर पितो. त्याला बरं वाटतं. मग पुन्हा दीक्षाला सुद्धा 4 घोट पाजतो. तरीही तिची थंडी काही केल्या थांबत नाही. मग थोडं दूर त्याला एक घर दिसतं. तो तिला तिकडे घेऊन जायला निघतो. पण तिथे जाईपर्यंत दीक्षा बेशुद्ध पडलेली असते. तिचं अंग बर्फासारखं घोटलेलं असतं. तो तिला अलगद उचलून घेतो आणि मदत मागतो. तिथले लोक त्यांना एक रूम दाखवतात. तिथे शेकोटी पेटवलेली असते. तिच्या अंगावर 2-3 उबदार ब्लँकेट टाकलेले असतात. अभय तिच्या हाताचे पायाचे तळवे सतत घासत असतो. त्याची फार घालमेल चाललेली असते, पण तिची ऊब दीक्षाची थंडी घालवायला पुरेशी नसते. आता जर हिला ऊब नाही मिळाली तर दीक्षाचं काही खरं नाही. थंडीने गोठून तिचा जीव जाईल, तिचं रक्त गोठेल. हिच्या अंगात आजपर्यंत थंडी भिनली होती, अगदी हाडापर्यंत गेली होती आणि बाहेरच्या उपायांनी ती जाणार नव्हती. त्यासाठी तिच्या शरीरात आतून ऊब निर्माण होणं गरजेचं होतं. मग एक वयस्कर स्त्री म्हणते, तू तिचा नवरा आहेस ना? कारण ज्या प्रकारे तो कासावीस झाला होता त्यावरून तो तिच्यावर खूप प्रेम करतो असंच तिला वाटलं. अभय हो म्हणतो. मग तूच तिचा जीव वाचवू शकतोस. ती अभयच्या कानात काहीतरी सांगते आणि दरवाजा लावून बाहेर निघून जाते. आणि अभयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. तो गोंधळतो, द्विधा मनस्थितीत सापडतो. मी हे कसं करू? तिला काय वाटेल? ती किती चुकीचं समजेल मला? मी तिचा गैरफायदा घेतला असं तर तिला वाटणार नाही ना? पण तिचा जीव वाचवायचा असेल तर मला हेच करावं लागेल. एकदा तिचा जीव वाचला की तिने मला जीव मारलं तरी चालेल. काय करू? काय करू? आणि अभय एकदा घट्ट डोळे मिटतो. एकीकडे दीक्षा थंडीने कुडकुडणारी आणि एकीकडे भावनांचा कल्लोळ, संकोच, भीती. कमॉन अभय, आता तिच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. जे होईल ते होईल, बघायला येईल असं म्हणून तो कपडे काढून तिच्या ब्लँकेटमध्ये शिरतो आणि तिच्या अंगावरचे कपडे काढून टाकतो आणि तिला जवळ ओढून घेतो. ती तरीही थंडीने कुडकुडत असते. तिला भान नसतं की तिच्यासोबत काय होते. तिच्या शरीराच्या सगळ्या संवेदना गोठून गेलेल्या असतात. तिचं शरीर बधीर झालं होतं. त्याच्या नुसत्या स्पर्शाने तिची थंडी कमी होत नाही, कारण तिच्या आतमध्ये ऊब निर्माण झालेली नसते. दोघात अजून अंतर असतंच. अभयला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. याही परिस्थितीत तो भान ठेवत होता. आणि मग अभय तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या गुलाबी नाजूक ओठांकडे नजर वळवतो. यावेळी त्याने तिचे ट्रेनमध्ये जवळ घेतलेले ओठ आठवतात आणि तो तिला मनातूनच सॉरी म्हणतो आणि तिच्या तोंडात तोंड घालतो. अभयला जेव्हा कधी एखादी गोष्ट मनातून करायची नसते पण ती करणं गरजेचं असतं तेव्हा तसं समोरच्याला सॉरी म्हणतो आणि आता एकटाच तिचे ओठ चोखत असतो आणि फक्त हाताने मिठी मारून तिला स्पर्शाची ऊब देत असतो. मग थोड्या वेळात तिच्या शरीरात ऊब निर्माण होते आणि दीक्षा तिचे ओठ आणि पापण्या हलवू लागते आणि तिच्या गोठलेल्या शरीराची बद्धरता कमी कमी होते आणि तिच्या शरीराला अभयच्या शरीराचा स्पर्श जाणवू लागतो. तो पहिला पुरुषी शरीराचा स्पर्श तिला कळायला लागतो आणि त्याची गोडी वाटून तीही आवेगाने त्याच्या तोंडात तोंड घालते आणि दीक्षा तिचं पूर्ण शरीर त्याला समांतर चिकटवते. तसे अभयचे डोळे मोठे होतात. तिच्या अवयवांचा स्पर्श त्याला होतो. तिची टसटटी छाती त्याच्या छातीला भिडलेली असते आणि तिने त्याला घट्ट मिठी मारलेली असते. त्याच्या शरीराची ऊब तिला हवीहवीशी वाटत असते आणि आता दोघेही विवस्त्र अवस्थेत बिलगले होते. तिला असा स्पर्श करून अभयने जणू तिच्या आत्म्याला स्पर्श केलेला होता आणि दीक्षाने अभयवर हल्ला चढवला, जो अभयला अजिबात अपेक्षित नव्हता.
पण तोही तिला प्रतिसाद देत होता, कारण तिचा जीव वाचवणं गरजेचं होतं. बेभान बेधुंद झाले होते दोघेही. ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढत नसते. खालचा मग वरचा ओठ, जीभ सगळं चोखत होती. आणि बघता बघता तिची थंडी आणि बधिरता कमी झाली आणि तिने अंगावरचे ब्लँकेट फेकून दिलं आणि ती त्याला घट्ट डोळे मिटून त्या सुखाची मागणी करू लागली. तिने 8 बिअरचे घोट पिले होते. तिला त्याची सवय नव्हती आणि तिचं भान हरवलं होतं आणि ती अभयला सर्व ठिकाणी स्पर्श करायला सांगत होती, त्याचा हात पकडून आणि एकरूप होण्याची मागणी करत होती, इशारा करून. पण अभय हे करणार नव्हता. ती शुद्धीत नव्हती, पण त्याला सगळं समजत होतं. खूप अवघड होतं त्याच्यासाठी स्वतःवर कंट्रोल ठेवणं, पण तरीही ती त्याची नाही हे भान होतं त्याला. त्याने त्याची मर्यादा ओलांडली नाही. दीक्षा मात्र बेधुंद झाली होती. तिच्या तोंडातून मादक असे उद्गार बाहेर पडत होते. तिची ही पहिलीच वेळ होती अशी कोणासोबत तरी बेड शेअर करण्याची. पहिलं चुंबन, पहिली मिलनाची तडप, ते आसुसलेपण, तो बेभान बेधुंद प्रणय तिच्याकडे पाहून कळत होता की ती किती आसुसली होती. ती त्याला आणखीन अंगावर ओढून घेत होती. तिची ही पहिलीच वेळ होती आणि म्हणून खूप उतावीळ झाली होती. आज तीही शुद्धीत असती तर तिनंही असं केलं नसतं. तिला तिच्या मर्यादा माहीत आहेत आणि मी तिच्या या अवस्थेचा फायदा घ्यायचा का? नाही अभय, दिस इज रॉंग. तिने बियर पिली होती आणि ती नशेत होती. दोन्ही हात उंचावून त्याला जवळ बोलवत होती. मादक हालचाल करत होती. अभयने 2 वर्ष जेसीसोबत रिलेशनशिपमध्ये घालवली होती, पण तिच्या सानिध्यात असताना, तिच्या मिठीत असताना जे त्याला जाणवलं नाही ते पावित्र्य आता त्याला दीक्षाच्या मिठीत जाणवलं होतं. कोणताही बिभत्सपणा किंवा अश्लीलता त्याला वाटत नव्हती, जे त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं. आता दीक्षा थोडी गालात हसत होती, पण डोळे बंद होते अजूनही. मग आता ती पूर्ण गरम झाली होती. तिचं आणि त्याचंही अंग हीटरसारखं तापलं होतं. अभयने त्याच्या शरीरातली आग तिच्यात पेटवली आणि काही वेळाने तो तिच्या जवळून उठला आणि कपडे घातले. दीक्षा मात्र तशीच काही काळ चुळबुळ करून पुन्हा झोपली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कसली तरी आतुरता, ओढ जाणवत होती त्याला. पण नाही, आज जर अभय वाहवत गेला असता तर कदाचित खूप मोठा अनर्थ घडला असता. काय वाटलं असतं तिला? काय विचार केला असता तिने माझ्याबद्दल? किती खुश आहे ती, तिचा मीत भेटला म्हणून. आता ती मीतची अमानत राहील कायमच, असं म्हणून अभय तिच्या अंगावर कपडे चढवतो. आता त्याच्या डोळ्यांना ती पूर्ण दिसली होती त्या अवस्थेत, ज्या अवस्थेत तिला पाहण्याचा अधिकार फक्त तिच्या नवऱ्याला होता. तो दार उघडून खाली मान घालून बाहेर जातो आणि सकाळ होते. दीक्षाला जाग येते. थोडं बरं वाटत असतं. अंग थोडं ठणकत होतं. जास्त काही नाही घडलं तरी अभयच्या राकट, दणकट, बळकट हाताच्या स्पर्शाने तिच्या नाजूक अंगालाच कुस करून टाकलं होतं. तिला जाग आली हे पाहून अभय काहीच न बोलता रूममधून बाहेर जातो. तिला तर काहीच कळत नसतं की रात्री काय घडलं, ती इथं कशी आली. तिला तर एवढंच माहीत असतं की ती खूप थंडीने कुडकुडत होती. मग थोड्या वेळाने ती वयस्कर स्त्री तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि दीक्षा तिचे आभार मानते. मग ती स्त्री म्हणते, अगं आभार माझे कशाला मानतेस? मानायचेच असतील तर तुझ्या नवऱ्याचे मान. रात्री तुझा जीवच गेला असता. निपचित पडली होतीस तू, बेशुद्ध होऊन थंडीने. अंग तर बर्फासारखं थंड पडलं होतं. बहुतेक गोठून तुझा बर्फ झाला होता. तुझा नवरा तर बिचारा रडायलाच लागला होता. काहीच खाल्लं पिल्लं नाही त्यानं रात्रीपासून. तुझ्या अंगावर ब्लँकेट टाकत होता, हातापायाचे तळवे चोळत होता. नुसती घालमेल चालली होती त्याची. खूप प्रेम करतो ग तो तुझ्यावर, आणि इतकं करूनही तुझी थंडी जात नव्हती. मग तुझ्या नवऱ्याने, असं म्हणून ती वयस्कर स्त्री तिच्याकडे बघून हसली आणि दीक्षा पुढे म्हणाली, त्याने काय काय केलं त्यानं? आणि ती म्हणाली, आता तू त्यालाच विचार, नवरा बायको आहात ना तुम्ही दोघं. असं म्हणून ती तिच्या कानात काहीतरी सांगते आणि म्हणते, आज तू जिवंत आहेस फक्त त्याच्यामुळे. आता दीक्षा शांत होऊन गाडीत बसते. रात्री काय घडलं हे तिला अस्पष्टसं आठवण्याचा ती प्रयत्न करते, पण तिला जास्त काही आठवत नाही. पण अभय मात्र तिच्यापासून नजर चोरत असतो आणि तिला समजून जातं की रात्री काय घडलं असावं. दीक्षा काहीच बोलत नाही, गुपचूप गाडीत बसते. पण तिला काहीतरी बदलल्यासारखं वाटत असतं तिच्या आतमध्ये. अभयसुद्धा तिच्याकडे बघायचं टाळतो. तिला तर कळतच नाही की अभयवर चिडावं, रागवावं की त्याचे आभार मानावेत. हे काय घडून बसलं? तो निश्चितच एक चांगला मुलगा होता, पण नियतीने हा काय डाव खेळला होता हे तिला समजत नव्हतं. आता लवकरात लवकर मीतकडे जाण्याची तयारी केली पाहिजे. पूर्ण रस्त्यावर दोघेही बोलत नाहीत. एके ठिकाणी नाश्त्यासाठी तो गाडी थांबवतो. तो तिच्याकडे न बघताच तिच्यापुढे नाश्ता देतो. ती तुटक तुटक सुरात म्हणते, नको. काल मीत भेटला म्हणून आनंदात असलेली दीक्षा आज नाराज असते, शांत असते. तिच्या मनात तिचे विचार चालू असतात.
मग अभयसुद्धा दोघांचे नाश्ते घेऊन परत द्यायला जातो, कारण तो तिच्याशिवाय खाणारच नसतो. त्यानं रात्रीपासून काही खाल्लं नाही हे तिनं ऐकलेलं असतं आणि ती त्याला म्हणते, थांब खाते मी. काय म्हणायचं या दोघांच्या नात्याला, काय नाव द्यायचं हे त्यांचं त्यांना समजत नसतं. खरं तर या नात्याला नावाची गरजच नव्हती. आता दोघेही घरी येतात. 2-3 दिवस असेच गप्प गप्प जातात. दीक्षाचं आता अभयला सोडून जाणार म्हणून मन भरून आलेलं असतं. अभयसुद्धा ती गेल्यावर काय करू असा विचार करत असतो. त्याला तिच्यासोबतचे सगळे क्षण आठवत असतात. डायनिंग टेबलवरचे, पिक्चर बघतानाचे, बाथरूममधले, बाथरूमच्या बाहेरचे, लग्नातले, बेडरूममधले. दीक्षालासुद्धा ते आठवत असतं. पण मीचसुद्धा तिच्यासाठी तितकाच महत्त्वाचा असतो. शेवटी एवढा सगळं खटाटोप तिने त्याच्यासाठी केला होता. तो नसता, त्याच्याशी भेटण्याची ओढ नसती, तर अभय तिच्या आयुष्यात आलाच नसता. आणि आता अभयचा विचार करून ती मीतला फसवू शकत नव्हती. मीतसुद्धा माझी किती आतुरतेने वाट पाहत असेल असं म्हणून दीक्षा मीतकडे जाण्याची तयारी करते. अभय तिला सोडायला जाणार असतो. ती त्याला सगळ्या सूचना करत असते. अभय, जेवण वेळेवर कर, रात्री उशिरा येऊ नको, सिगारेट जास्त ओढू नको. नोकरांना सगळ्या सूचना देते. अभय सरांकडे लक्ष द्या. मी जसं जेवण बनवायला शिकवलं आहे तसंच जेवण बनवून त्यांना द्या. आणि हे ऐकून अभय मनात म्हणाला, वेडी कुठली. मेनू एकच असला तरी तिच्या हातची चव थोडीच येणार आहे का नोकरांच्या हाताला. तूच ग दीक्षा. तुझं आणि माझं भेटणं इथपर्यंतच होतं. नोकरांचं मनसुद्धा भरून आलं होतं. त्यांना तर दीक्षा त्यांची मालकीण वाटत होती. जाताना ती अभयला म्हणते, अभय, ही आईनं दिलेली श्रीकृष्णाची मूर्ती मी घेऊन जाऊ. तो कसनूस हसून म्हणतो, ती आईने तुला दिली होती, ती तुझीच अमानत राहील. मग दीक्षा थँक्यू म्हणते. आणि मी गेल्यावर एखादी छान मुलगी बघ आणि लग्न कर. आणि एक सांगू, भारतीय कर. तुला वाटतं इतक्या नाही रे त्या टोकाटोकी करत. अभय घरात असूनही तोंड फिरवून गॉगल घालतो आणि अश्रू लपवतो. मग तो तिला म्हणतो, दीक्षा मंगळसूत्र. आणि ती हबकते. तिने मीच समोर ते काढलेलं असतं आणि ती अभयला त्यानं घातलेलं मंगळसूत्र परत देते. अभय त्याच्याकडे एकटक पाहतो. मग नेहमीप्रमाणे पॅन्टच्या खिशात न ठेवता शर्टच्या खिशात ठेवतो, त्याच्या हृदयाजवळ. आता ती गुपचूप जाऊन गाडीत बसते. 4-5 तासांच्या प्रवासानंतर मग तो तिला मीतच्या घरी सोडतो. मीत दारातच उभा असतो. त्याला पाहून दीक्षा हसते. ती घरात जाताना सारखी रस्त्यावर उभ्या असलेल्या अभयकडे वळून वळून बघते. ती त्याला बाय करत असते, पण अभय ती घरात जाईपर्यंत तिथून हलणारच नसतो. आणि मीत कुटील हास्य करत म्हणतो, एकमेकांना शेवटचं बघून घ्या, तेही मन भरून, कारण ही तुमची शेवटची भेट. आता काय डाव आहे मीतच्या मनात हे तर पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच. पुढचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यासुद्धा गोष्टी वाचा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.